नमस्कार, मी गणेश आचवल. स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. निमित्त आहे खास कारण PVRमध्ये पंचक या बहुचर्चित चित्रपटाचं ट्रेलर लॉन्च झालेलं आहे. चित्रपटाच्या निर्मात्या आहेत माधुरी दीक्षित नेने आणि डॉक्टर श्रीराम नेने. या दोघांनी या चित्रपटाची निर्मिती केली आणि या चित्रपटामध्ये महत्त्वाच्या व्यक्तिरेखा साकारणाऱ्या दोन अभिनेत्री ज्या माझ्या मैत्रिणी आहेत त्या इथे आहेत, दीप्ती देवी आणि नंदिता पाटकर. हाय नंदिता, हाय दीप्ती. हॅलो गणेश, थँक्यू. येस. आणि जाणून तेच घ्यायचं आहे की आता ट्रेलर एकदम मस्त झालेला आहे. माधुरी दीक्षित नेने यांची दिलखुलास मुलाखत आपल्याला ऐकायला मिळालेली आहे. तुमचंही कौतुक झालेलं आहे. सर्वप्रथम जेव्हा माधुरी दीक्षित नेने निर्मित चित्रपटात आपल्याला भूमिका मिळते हे कळलं, त्यावेळेचा अनुभव काय होता दोघींनी सांगा. मला ब्रीफली आठवतं आहे, नाळ भाग 1चा एक शो ठेवला होता माधुरी मॅडमसाठी आणि डॉक्टर श्रीराम नेनेंसाठी. आणि तो चित्रपट बघून बाहेर येत असताना त्या भाऊक झाल्या होत्या आणि त्यांनी मला समोर पाहिल्यावर इतकी घट्ट वॉर्मथवाली एक मिठी दिली होती. तेव्हा मी मनात म्हटलं होतं की असं होऊ शकतं का, की इतकी छान वाईब झालेत, असं होऊ शकतं की ह्यांच्याबरोबर माझं असोसिएशन होईल. तर कारण ती इतकी पॉझिटिव्हिटी होती, मला आकर्षित करते पॉझिटिव्हिटी भयंकर. आणि त्या काही दिवसांनी मला ह्या रोलसाठी विचारणा झाली आणि तेव्हा असं वाटतं की येस, आई म्हणायची ते बरोबर आहे. जे काही तुम्ही बोलाल, इच्छा कराल ती चांगलीच केली पाहिजे. सो आय वॉज सुपर एक्सायटेड. आणि जेव्हा राहुलनी आणि जयंत दादांनी मला नरेशन दिलं या फिल्मचं, तेव्हा मला बिलीव्हच नाही झालं की इतकी अमेझिंग स्टोरी. म्हणजे पंचक म्हटल्यावर जितकं दडपण आणि भीती येते, पण त्याचं सादरीकरण इतकं विनोदी पद्धतीने होऊ शकतं. हा एक जो ग्राफ आहे लेखनाचा तो मला भावला. आणि माधुरी मॅम आणि श्रीराम नेने प्रोड्यूस करतात, सो त्यांची सिनेमा चूज करण्याची समज, ह्या सगळ्याच गोष्टींनी मी भारावलेले होते. आणि त्यानंतर हळूहळू मला कास्टबद्दल कळलं की कोण काम करते. आणि मला असं झालं होतं की अरे बापरे, एका झाडावर अनेक फळं आहेत, काय खाऊ काय खाऊ. सो माझ्यातली जी तहान असते की चांगल्या लोकांसोबत चांगलं काम करणं, तर ते मला सगळंच विन विन सिच्युएशन होती. आणि मी आय ग्रॅब दॅट अपॉर्च्युनिटी. मी असं काम कधी केलं नाही आहे. नाळामध्ये पण गंभीर काम होतं. सो माझ्यात त्यांना ते कॅरेक्टर दिसणं किंवा मी करू शकेन हा विश्वास येणं, यासाठी मी तर खूप ग्रॅटिट्यूड आहे, मी आभार मानते. आणि मी जी मेहनत करायला हवी त्याला मला पाठबळ या सगळ्या कलाकारांचं मिळालं. कारण तुम्हाला जे आवडतं ते त्याच्या मागे 100 डोकी असतात. तर ह्या सगळ्यांचंच खूप कौतुक आहे आणि मी लहान बाळासारखी एक्सायटेड आहे आत्ता. मुळात जयंत माझा खूप चांगला मित्र आहे आणि जेव्हा जयंत म्हणाला की तो सिनेमा करतोय, डिरेक्ट करतोय, तर आणि त्यांनी मला खूप हक्काने सांगितलं की नंद्या तू असली पाहिजे या सिनेमात म्हणून. सो मी म्हटलं ऑफकोर्स असणार आहे. तेव्हा मला माहीतही नव्हती काय कथा आहे काय वगैरे. पण जेव्हा कथा ऐकली तेव्हा म्हटलं अरे हे म्हणजे सोने पे सुहाग आहे की इतकी सुंदर स्टोरी आणि आपण त्याचा एक भाग असणं. सो माझ्यासाठी हे फार महत्त्वाचं होतं. आणि त्यात नंतर कळतं की माधुरी दीक्षित इज द प्रोड्युसर. सो म्हणजे काय हवं असेल एखाद्या माणसाला, अजून एखाद्या कलाकाराला. हो, 7वे आसमान पे. आणि त्या निमित्ताने माधुरी मॅमना भेटता यावं वगैरे, म्हणजे जे आपण विचारही केलेला नसतो. आपण फक्त त्यांचे सिनेमे बघितलेले असतात आणि त्यांना ॲडमायर केलेलं असतं. आणि कधीतरी त्या तुमच्या सेटवरच येतात आणि तुम्हाला ॲक्च्युली भेटतात. सो म्हणजे तो सगळा अनुभव अविस्मरणीय आहे अक्षरशः. सो माझ्यासाठी हा अख्खा प्रोसेसच इतका सुंदर राहिलेला आहे ह्या अख्ख्या सिनेमाचा. सो इट इज व्हेरी मेमोरेबल. आणि भयानक उत्तम काम केलं आहे नंदिताताईसाठी. तिचं काम पाहण्यासाठी तर तुम्ही हा सिनेमा पाहिलाच पाहिजे. आणि ह्या दोघांची जोडी आहे म्हणजे आनंद दादा आणि नंदिताताई, त्यामुळे इमॅजिन करा की काय मॅडनेस असू शकेल. तर आय थिंक दॅट्स अ विन विन सिच्युएशन फॉर ऑल अस. नवीन वर्ष येतं आहे, तर नवीन वर्षाच्या निमित्ताने आपण काहीतरी संकल्प करत असतो. दोघींनीही सांगा, काही ठरवलं आहे का? म्हणजे पंचक व्यतिरिक्त, पंचक तर रिलीज होतोच आहे. मी खरं तर दरवर्षी इतके संकल्प करत असते आणि डिसेंबर आला की मला असं वाटतं अरे बापरे, वर्ष संपलं आणि आपण काहीच केलं नाही किंवा त्यातलं एक 5% वगैरे केलेलं असतं. सो त्याचं एक दुःख मला दरवर्षी होतं. सो ह्यावेळी मी ठरवलं की अजिबात संकल्प करायचा नाही, हाच माझा संकल्प आहे. पण इच्छा खूप आहे की ह्या वर्षात छान छान कामं यावीत, वेगळी कामं यावीत. छान छान म्हणण्यापेक्षा वेगळी कामं यावीत जे तुम्हाला ॲक्टर म्हणून चॅलेंज करतील आणि त्यानिमित्ताने आपणही प्रयत्न करावेत. सो एवढाच माझा इच्छा आहे या वर्षासाठी. आय थिंक कलाकार म्हणून विचारशील तर नंदिताताई म्हणाली ते एक्झॅक्ट माझे शब्द आहेत. आणि काही अंशाने ते होतं आहे पण आहे. जसं तुला सांगितलं की इफ यू थिंक पॉझिटिव्ह तसं होतं.
अदरवाईज मी ज्या ज्या काही मैत्रिणींना किंवा जी माणसं मला आवडतात त्यांना आवर्जून वेळ काढून भेटायचं आहे मला. मी यावर्षी ठरवलं आहे, कारण वेळ तुमच्या हातून निघून जातो आणि नंतर आपल्या लक्षात येतं की आपण फक्त प्लॅन करत राहिलो, भेटलो नाही. मला माणसं आवडतात, मग माझ्या आवडत्या माणसांना मी भेटणं, मला हिच्या घरी जाऊन कॉफी प्यायचे, याच्यासाठी हिला मी सतत पिना मारणं. आणि आम्ही गोरेगावातच राहतो, अगदी शेजारी. त्यामुळे मला तिच्या घराबद्दल एक विशेष आकर्षण आहे, कारण ती आमच्या एका अजून एक मैत्रिणीचंच घर आहे आणि आम्हा दोघांचा डोळा त्या घरावर आहे. असे आमचे अनेक चर्चेचे विषय आहेत आणि तेच माणसं जी छान आहेत त्यांच्या सहवास लाभो, उत्तम काम मिळो, इच्छा नक्की पूर्ण होईल या वर्षात बघ. सो मला असं वाटते सध्या माझे ग्रह तारे माझं ऐकतायत. सो येस. एक महत्त्वाची गोष्ट नक्की शेअर करावीशी वाटते की नंदिता पाटकर ही माझी मैत्रीण ही रेडिओ जॉकीसुद्धा होती आकाशवाणीच्या चॅनलवरती, त्यामुळे हा एक वेगळा पैलू तुमच्यापर्यंत पोचवला. पुन्हा एकदा आपण दीप्तीला आणि नंदिताला खूप खूप शुभेच्छा देऊया आणि पंचक चित्रपटाकरता शुभेच्छा देऊया. धन्यवाद.